चला. ओके. अनिताताई. बसल्यात. ओके. मी थोडा प्रयत्न करेल की थोडा आज कमी बोलण्याचा प्रयत्न करेल. कारण माझ्यासाठी टास्क आहे, मला रात्री 12 पर्यंत ड्युटीला जायचंय. म्हणून आपण आता बरोबर 9:45 होती, म्हणजे 9:40 झाले. तर आपण एक 1 तास टास्क किंवा 45 मिनिट पुन्हा परत भेटू पुढच्या आपण सत्रामध्ये 40 मिनिटानंतर. पण माझा हा प्रयत्न असेल की आपण कालपर्यंतचा जो काही लर्निंग पाथ होता थोडासा रिवाइज करून देतो. त्यातला कुठला होमवर्क बाकी आहे तुमच्या एंडला जो अपेक्षित होता. अपेक्षा केली का थोबाडात मिळते. हा निसर्गाचा सिद्धांत आहे. बरोबर ना. जर मी बहिणींकडनं अपेक्षा केली तर निश्चित थोबाडात मिळते. तशी फक्त पाळी नका येऊ देऊ. मी अपेक्षा केली आणि थोबाडात मिळाली असं. आता अपेक्षा काय? अपेक्षा अशी होती, मला माहिती आहे तुम्हाला घाई आहे. मला 98 मिळतात का 100 मिळतात का 96 मिळतात, या ताईला 98 मिळाले आणि मला काय नाही मिळाले याच्यात तुम्हाला हौस होती. पण मला त्याच्यात अजिबात रहस्य नाही. मी थोडासा आउट ऑफ जाऊन मी विद्यार्थ्यांना शिकवणारा एक मला छंद आहे. आणि मला अपेक्षित ते असतं की आउट ऑफ जाऊन वेगळं कोण काम करतंय, हे फार महत्वाचं आहे. ठीक आहे, परीक्षेत मार्क्स मला कोणाला किती मिळाले याच्यासाठी टपाटप टपाटप स्क्रीनशॉट टाकतायत. दिस इज नॉट फेअर अँड गुड फॉर मी. माझ्यासाठी इम्पॉर्टंट काय होतं की कोणी इनोव्हेटिव्ह अबॅकस टूल बनवलं, ते माझ्यासाठी महत्वाचं होतं. आणि त्याच्यासाठी थोबाडात मारले तुम्ही आज माझ्या. परत एकदा सांगतो, माझ्यासाठी महत्वाचं होतं की आपण ठरवलं होतं की एक ताईने कोणीतरी त्याच्यासाठी इच्छा म्हणतात ना की ती पूर्तीसाठी एक व्हिडिओ टाकला की त्यांनी आपल्या लेकरांना शिकवायला सुरुवात केली. खऱ्या अर्थाने तुम्ही जिथं असाल तिथं, मी परत एकदा सांगतो, जर 11ला लग्न असेल आणि मी कुठल्या तरी गावाला गेलो असेल, माझ्यासमोर ही हर्षदा जाधव माझी भाची बसली, म्हणजे मुलगी बसलेली. हिच्या लग्नाच्या दिवशी पण मी लग्न एक आमच्या दाजींना थोडासा कल्टी मारून मी एका शाळेत जाऊन आलो होतो. सुट्ट्या होत्या, सुट्ट्यांचा सीझन होता. तरी पण तिथून 1-2 किलोमीटरची शाळा आहे. तरी त्या दिवशी जाऊन आलो होतो मी. ते आता इथं बसली आहे, परत माहिती म्हणून सांगतो. आमची अ, पाहुण्यांची सिस्टर वारली होती, 1-1.5 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. त्यांचं आम्ही विधी आटोपली. आणि मला नाही, 10व्याला गेलो होतो मी, सॉरी, मी त्या दिवशी अंत्यविधीला नव्हतो गेलो, 10व्याला गेलो होतो. 10व्याचा कार्यक्रम आटोपला, जेवण केलं. 1.5-2 किलोमीटरला एक शाळा आहे. आमची एक बहीण मालपूर, एक 2-3 किलोमीटरवरून एक बहीण येणार होती. त्याची वाट बस थांबत होते. तेवढ्या 3 किलोमीटरला मी एका शाळेत जाऊन आलो होतो. दिस इज ऑल थिंग्स इन फॅशन. परत एकदा सांगतो, मला त्याच्यातून मला काय मिळतं मला माहित नाही. पण हे शोधत असतो की मला एखाद्या स्कूलला व्हिजिट देता येईल का, मला एखाद्या स्कूलला काहीतरी त्या मॅनेजमेंटशी बोलता येईल का, मला काय नवीन ओळखी होतील का. का तो एक पॅशनेटचा भाग आहे. मग कोण काय म्हणेल मी त्याच्याशी विचार नाही करत. मी एक उदाहरण म्हणून, आता ती हर्षदा समोर बसली म्हणून मी सांग, तिला पण माहित नसेल, आमच्या दाजींना पण माहित नसेल मी कुठं जाऊन आलो असेल त्या काळामध्ये. एक सांगण्याचा अर्थ असा, तर सांगण्याचा उद्देश असा की जावं लागेल का. एक मिनिट, एकच मिनिट. तर लॉक आहे, कोणीतरी टॅप कर. 2च मिनिटं. सॉरी, सॉरी फॉर डिस्टर्ब. तर सांगण्याचा उद्देश असा होता की आपण एक संकल्प घेतलेला होता की आपल्याला क्लास सुरू करायचे आहेत. आणि मग तुम्ही जिथं असाल तिथं, ज्या स्थळी असाल, असं पण सांगितलं तर तुम्ही चंद्रावर असाल, कदाचित आज रात्री झोपल्यात आणि उद्या चंद्रावर जाऊन पोहोचल्यात, तरी तिथं क्लास घेता आला पाहिजे. मग अजून मला वाटतं दुसरा काही ऑप्शन नसेल. आणि माझ्याकडे एवढा डाटा आहे की जवळजवळ तीन तीन एक टीबी, म्हणजे गुगल ड्राईव्हचा पण एक टीबीचा लॉक झाला, एक हार्ड डिस्क लॉक झाली, आणि 4-5 हार्ड डिस्क भरलेले आहेत. एवढा म्हणजे मी जेव्हा 25,000 विद्यार्थ्यांना शिकवले तर मला पहिल्यापासून छंद होता, एक व्हिडिओ काढा, फोटो काढा. खूप मोठा डाटा आहे, पण काही डाटा प्रत्येक वेळेस बघितला जात नाही असं नाही. पण हा येतो बॅकअप साईडला, खूप मोठा डाटा आहे. तर सुरुवात करा, ही अपेक्षा असेल.
कोणाला तरी जे काय आपण रोज शिकतोय किंवा अभ्यास करतोय स्वतःहून ते शेअर करायला सुरुवात करा. तुम्ही कोणाला तरी शिकवाल तर मला वाटेल की खरी बा मला ते समाधानकारक वाटेल की कोणापर्यंत तरी तुम्ही नॉलेज पोहोचवतायत. आता मग त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा परत मी कसा क्लास सुरू करू, याच्यासाठी एकच उत्तर असेल की जसं मी तुम्हाला 10 दिवस टाइमपास केलं, तसं कोणाला तरी कोणाच्या समोर तरी तुम्हाला टाइमपास करायचा आहे, असं म्हणेल मी. म्हणजे काय, अबॅकस टूल काय असतं, अबॅकस बीट्स काय असतात, अबॅकसच्या व्हॅल्यूज काय असतात, अबॅकसचं कोडिंग डिकोडिंग काय असते, अबॅकसच्या लेवल काय असतात. आणि नाही काही तर तुम्हाला मी एक दोन पेपर दिलेले आहेत आतापर्यंत. ज्युनियर लेवलचे दिले नसतील तर ज्युनियर लेवलचा पण देईल. जसे मुलं असतील तसं त्यांना विचारा. 5 + 4 - 6 - 2 हे तुमच्यासाठी पण कॅल्क्युलेशन आहे. तुम्ही गंमत म्हणून बसलेले आहेत. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 5 + 4 - 6 - 2. आन्सर इज. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. 1. हा, ठीक आहे, 1. काय हरकत नाही. तर हे कॅल्क्युलेशन, छोटे छोटे कॅल्क्युलेशन बनवायला पण सांगितले होते मी. मी 2 होमवर्क सांगितले होते. आज अपेक्षित काय होता होमवर्कचा, मग त्या निमित्तातून मला आठवलं की एक अबॅकस टूल बनवलं पाहिजे आणि 5 कॅल्क्युलेशन. ठीक आहे, मी काल तुम्हाला मुद्दाम ब्रेक पण दिला होता की मी ऑलरेडी काल थोडंसं इथंच जवळ होतो. पण एक 1.5 किलोमीटर मला रस्ता क्रॉस करायला मला 1 तास गेला काल. म्हणजे जिथं ज्या ठिकाणी जायचं होतं, आमचं एक गेट टुगेदर होतं, तर जाताना 1 किलोमीटरचा रस्ता क्रॉस करायला मला नाशिकमध्ये 1 तास गेला. 1.5 किलोमीटरचा रस्ता म्हणजे इथून बारदान फाटा साधारण गंगापूर रोड पर्यंतचा. इतकी भयानकता होती, ट्रॉफिक, रविवारचा दिवस, आणि प्रचंड नाशिकमध्ये पावला पावलीवर काम चालू आहे सध्या नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या तयारीसाठी. नाशिकमध्ये ज्या कोणी ताई राहत असतील त्यांना माहिती आहे. पावलो पावली काम चालू आहे, पावलो पावली म्हणजे प्रचंड नाशिकमध्ये त्रस्त आहे. आणि त्यात हे लग्न आणि सर्व गर्दी पण ठीक आहे. आणि म्हणून मला लक्षात आलं की मी वेळेच्या आत येऊ शकत नाही. आणि म्हणून आपण एक हक्काची सुट्टी घेतली. आणि त्यात अपेक्षित होतं की तुम्ही तुमचा होमवर्क, मला काल मी लिंक द्यायला पण लेट झालो होतो. अग्री विथ मी लेट झालो होतो. म्हणून तुम्ही ती कालची भर आज काढून घेतली. पण तुम्ही अबॅकस टूल आणि तुम्हाला 5-10 कॅल्क्युलेशन बनवायचे होते. ते कसे बनवायचे ते शिकवलंय मी. पुन्हा परत त्याच्यावर विषय नको. शिकवलंय. नसेल शिकवलं, बघितलं तर व्हिडिओ बनवून घ्या. पॉसिबिलिटीज आपण बघितल्या की 2 असेल माझ्याकडे, तर पुन्हा परत माझ्याकडे एकदा जस्ट सांगून देतो की कुठला अंक मी नेक्स्ट बोलू शकतो. ऍडिशनसाठी अप्रोच मी +1 बोलू शकतो, +2 बोलू शकतो, +5 बोलू शकतो, मी +6 बोलू शकतो, +7 बोलू शकतो, ओनली ऑन युनिट रॉड. या पॉसिबिलिटीच्या ऍडिशनसाठी. आणि सबस्ट्रॅक्शनसाठी -1 बोलू शकतो, -2 बोलू शकतो. सबस्ट्रॅक्शनसाठी या 2 पॉसिबिलिटीज आहेत. याला पॉसिबिलिटीज म्हणतात. आयडेंटिफाय करता आल्या पाहिजे. आणि नेक्स्ट इज द, जर 99 जर असेल तर प्रचंड पॉसिबिलिटीज आहेत, भरपूर पॉसिबिलिटीज आहेत. मग पुन्हा परत 91, 92, 61, 71, 81, 82, 51, 52, 55, खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी आहेत. खूप साऱ्या आहेत. आणि म्हणून मी जेव्हा 90 यूज करायचं असेल तर खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत. म्हणून तुम्ही 45 बोलू शकतात, 45. आणि पुन्हा परत जर तुम्हाला ऍडिशन करायचं असेल तर आता माझ्याकडे 47 आहे. आणि माझ्याकडे पॉसिबिलिटीज काय काय आहेत, काय काय, तर मी +50 करू शकतो, मी +51 करू शकतोय, असं +51 करू शकतो, मी +52 करू शकतो. अशा +1 करू शकतो, +2 करू शकतो. या पॉसिबिलिटीज आहेत ऍडिशनसाठी. आणि सबस्ट्रॅक्शनसाठी खूप आहेत. -6 करू शकतो, -7 करू शकतो, -2 करू शकतो, -5 करू शकतो, -41 करू शकतो, -42 करू शकतो, -11 करू शकतो, -31 करू शकतो. अशा प्रचंड ऑपॉर्च्युनिटीज मायनस सबस्ट्रॅक्शनसाठी. म्हणून हे आपल्याला बाय द प्रॅक्टिस. हे बघा, मी परत एकदा सांगतो, जगात हे कोणीही कोणालाही शिकवत नाही. आणि जर कोण शिकवत असेल तर मला त्याची लिंक पाठवा. मी कुठेतरी गुगल बाबाकडे बघितलं की पॉसिबिलिटीजवर कोणी शिकवतं. परत एकदा सांगतो, ब्रेन ट्रेन व्यक्ती तर कोणीही शिकवत नाही. बिकॉज ऑफ प्रत्येकाला आपापलं बिझनेस आणि प्रत्येकाला आपापलं भांडवल वाढवायचं असतं, फ्रँचायसीज विकायची असते, आपापलं आपलं आपलं हे करायचं असतं. पण कोणी केवढ्या डीपमध्ये जात नाही, सांगायचं तर अर्थ. सो आपल्याला बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर बनवायचे असतात, म्हणून आपण हे सर्व बनवतो. कारण तुम्हाला विदाऊट पेन पेपर तुम्हाला शिकवता आलं पाहिजे. आणि हे तुम्ही करू शकतात, मला माहिती, फक्त स्टार्ट झाल्यावर.
पण तुम्ही स्टार्टच केलं नाही, तर कोणीही ब्रह्मदेव तुम्हाला येऊन शिकू शकत नाही. तुम्हाला तुमचंच विश्व तुम्हाला स्वतःच्या मेहनतीने, म्हणून मी सांगतो, बोला माझ्याबरोबर, मनातल्या मनात जर इच्छाशक्ती असेल तर मी हुशार आहे, मी मेहनती आहे, मी कष्टाळू आहे, मी संघर्षासाठी तयार आहे. माझा जन्मच संघर्षासाठी, माझा नवनिर्मितीसाठी जन्म आहे. कारण मी मी लढाऊ आहे, मी शूर आहे, मी वीर आहे, हे बोललंच पाहिजे आपण स्वतःला. नाही तर मी अबला आहे, मी कमकुवत आहे, मला काही बुद्धीच नाही, मी बुद्धूच आहे. सॉरी, त्याच्यासाठी हा कोर्स नाही. ज्याच्याकडे पॉझिटिव्ह विजन्स असतील, क्रिएटिव्ह अप्रोच असतील, त्याला इनोव्हेटिव्ह अप्रोच मधून नवनिर्मिती करायची असेल, क्रिएटिव्हिटीपर्यंत पोहोचायचं असेल, ओन, हे बघा, आपल्याला एक साधं आता सिंपल टेक्निकल उदाहरण देताना आपण असं म्हणू शकतो की जर एग्ज असतात ना, एग्ज कुठल्याही पक्ष्यांचे एग्ज, जर ते बाहेरून फोडले तर त्याच्यातून जे काही जन्माला येतं ते डेड म्हणून डिक्लेअर होऊन जातं. पण जो आतून स्वतःहून ते एग्ज कट करून बाहेर जो येतो, तो ती खरी स्ट्रॉंगनेस असते की तो निसर्गाच्या विरुद्ध लढू शकतो. असं नैसर्गिक सिद्धांत आहे. आणि म्हणून मी तुम्हाला फक्त ॲज अ भाऊ म्हणून तुम्हाला एनर्जीटिकल दोन शब्द सांगणं, मार्गदर्शन करणं, तुम्हाला वे देणं, दिस इज माय माय पॅशन. हा माझा पॅशन आहे. मी पॅशनमध्ये तुम्हाला सांगतोय. तुमचा पॅशन असेल की एक भाऊ बहिणीच्या नात्यातून जो काही मी तुम्हाला सल्ला देतोय तो परिपूर्णमध्ये अप्लाय करणं, तर तुमचं स्वतःचं ओन पोझिशन, ओन क्लास, ओन तुमचं म्हणता ना की एक आपलं स्वतःचं अस्तित्व, एक आपलं स्वतःचं ब्रँड, एक प्रत्येकाचं नावाचं ब्रँड असतं. माधुरीताईंचं ब्रँड असेल, मधुताईंचं असेल, शिल्पाताईंचं असेल, हर्षदाचं असेल, अश्विनीताईंचं असेल, उज्ज्वला, एव्हरीवन ताई, यू हॅव द ओन ब्रँड. प्रत्येक जण युनिक आहे. फक्त ते युनिकनेससाठी कुठेतरी स्टार्ट झाला पाहिजे आणि तो प्रयत्न केले पाहिजे. सो दिस इज खूप झालं भावा. रोज रोज मला काहीच बोलायचं नव्हतं आज. मला तुमच्याकडनं ऐकायचं होतं. पण एक प्रेझेंटेशनचा पार्ट आहे. तो काही राहून गेलेला असेल, मला तो समजून सांगायचा आहे. नंतर मग तुमच्याशी गप्पा मारेल लिमिटेड वेळात. सो जाऊया मी प्रेझेंटेशनकडे. ओके ना? तुम्हाला काय बोलायचं असेल की व्हॉट यू हॅपन. तुमच्याकडे अजून खूप सारं बाकी आहे. अजून आपण भेटूया, काही प्रॉब्लेम नाही. अजून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आपण बघूया. अपेक्षित आहेत त्या सर्व गोष्टी तुमच्याकडनं आल्या पाहिजे, माझी ही अपेक्षा असेल. पण तोपर्यंत एक असं अपेक्षित आहे की काही माहिती बघूया, पुढे बोलूया. चला ठीक आहे, प्रेझेंटेशन प्रमाणे जाऊ. ठीक आहे. ओके. एकच मिनिट. हम्म. या हेड खाली किंवा या फर्स्ट पेजच्या इन्फॉर्मेशन खाली आपण भेटलो होतो. तर आपल्या सर्वांचा प्रवास, एकच मिनिट हं, मला माझी पेन्सिल गायब झाली. पुन्हा परत ती आणायला मला पुन्हा परत स्क्रीन शेअरकडे जावं लागेल. आणि हा आली पेन्सिल. तर आपण या एका टॅगलाईनसाठी, ठीक आहे, पेनची किती गरज पडेल मला माहित नाही. ठीक आहे, ओके. तर या टॅगलाईन अंडर आपण सर्वजण भेटलो होतो. आणि इथपर्यंत आपला प्रवास असेल की या सर्टिफिकेशन प्रोग्राम मध्ये आपल्याला 7 सप्टेंबर, मी मुद्दाम तुम्हाला तारीख दिलेली आहे. एखाद दिवस इकडे तिकडे असू शकतो, कारण आय डोंट नो की 7 सप्टेंबरला कुठला दिवस आहे. आपला रविवारीच प्रोग्राम असतो, जेणेकरून आपल्याला, मला पण सुट्टी असते आणि सर्व ताईंना पण सुट्टी असते. तर आपण रविवारचा दिवस जो 7 सप्टेंबरला जोडून असेल, त्या दिवशी आपण अशा सर्टिफिकेशन प्रोग्रामला भेटणार आहोत. आणि म्हणून आपण ठरवलं होतं की 21 जून पर्यंत आपल्याला लेवल 4, म्हणजे या आठवड्यामध्ये, माझं असं म्हणणं असेल, प्लीज इकडे लक्ष द्या, की या आठवड्यामधला मी प्रोग्राम सांगतो. या आठवड्यामध्ये मला नाईट शिफ्ट आहे, म्हणजे मला रात्री 12 ते सकाळी 7 अशी ड्युटी आहे. तर या वीकमध्ये पुढच्या अजून 4-5 दिवसामध्ये एखाद दिवस कदाचित लग्नाला बाहेर खूप लांब जावं लागलं, तर कदाचित एखाद दिवशी आपला पुन्हा परत गॅप होईल. पण पुढच्या रविवारपर्यंत, येणाऱ्या रविवारपर्यंत आपल्याला लेव्हल 1 आणि लेव्हल 3 संपवायची आहे. इकडे लक्ष द्या. लेव्हल 1 आणि लेव्हल 3 संपवायची माझ्या साईडनं. मग तुमच्या साईडनं काय, तर ते पण समजून सांगेल. पण एक एनजीओची एक प्रोसेस असते, एक रजिस्ट्रेशन. खूप साऱ्या ताई, मला मला दुपारी पण कुठल्या ताईंचा फोन होता मला आठवत नाही. पण काही काहीतरी घाईत फोन होता, पण मी त्या ताईंना सांगितलं, ताई मला क्लासमध्ये भेटा, आपण क्लासमध्ये भेटू. सो एक
या बाकीच्या खूप साऱ्या गोष्टींकडे आपण न बघितलं तर बरं, कारण कन्फ्युजन वाढतं. पण त्यातल्या त्यात आपण बेस्ट आपल्याकडे सांगू की एनजीओचं मेंबर बना, आणि तुम्हाला काय काय ऍक्सेस मिळेल ते म्हणजे तुम्हाला सर्व कोर्सेस लाईफ टाईम आपली मेंबरशिप असते. फ्युचरमध्ये जे जे कोर्सेस येतील माहीत नाही. आयुष्य सुंदर आहे, आयुष्य मोठं आहे, खूप सारं काम करायचंय. जे जे आपल्याला शक्य असेल, आता सध्या आपण अबॅकस शिकणार आहोत, वेदिक मॅथ शिकणार आहोत, रुबिक क्यूब शिकणार आहोत. त्याच्यानंतर 5 नवीन कोर्सेस आपण या वर्षी एंडिंग पर्यंत, आपल्या नॅशनल मॅथ मॅरेथॉन पर्यंत आपल्याला 5 कोर्सेस नवीन आणायचे. त्याची पण माहिती तुम्हाला वेळोवेळी दिली जाईल, कारण त्याच्यावर प्रिपरेशन चालू आहे. त्याच्यासाठी पण आपण लाखो रुपये फी भरून, मी स्वतः पण ट्रेनिंग घेतोय. म्हणून कधी कधी मी सांगत असतो की मी ड्युटी, तुमचे क्लासेस आणि माझं प्रशिक्षण, मी अशा संपूर्ण कार्यात मला बिझी ठेवतो स्वतःला, की जेणेकरून मला काहीतरी शिकता येईल आणि मला तुमच्यापर्यंत नवीन माहिती आणता येईल. ओके. त्याच्यानंतर हा एक रजिस्ट्रेशन फॉर्म आहे, पण या रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्हाला दिला जाईल. हा असाच असा भरून, तुम्ही म्हणाल कसा भरू, काही नाही. साधी प्रिंट, 1 रुपयाला प्रिंट भेटते, व्हॉट्सअपवर प्रिंट भेटते, त्याची प्रिंट घेतली, त्याला भरला आणि त्याचा एक फोटो टाकला, आणि त्याच्यावर मेंबरशिपचं तुम्ही जे काही संस्थेला पे कराल त्याचा एक स्क्रीनशॉट टाकला, आणि जी आवश्यक माहिती असेल ती काय, इकडे लक्ष द्या. तुमचं मराठीत नाव, पुन्हा परत पहिला प्रश्न असतो की मी लग्न आधीचं नाव लिहू लिहू की लग्नानंतरच लिहू. महिलांसाठी हा मोठा प्रॉब्लेम आहे. प्युअर मराठीत सौ, कुमारी, काय जे काही लिहायचं असेल ते तुम्हीच लिहून पाठवायचं. मी त्यात कुठलंही चेंज करणार नाही. सौ, कुमारी, त्याच्यानंतर नेम मराठी आणि इंग्लिश दोघं. एम, ते मिसेस आणि काय मिस जे काय असेल तुमच्या नावासमोर, तुम्हीच ते प्रॉपर. मग पहिलं नाव, आता समजा या ओप्पोताईंचं नाव असेल ओप्पोताई, तर ओप्पोताईंचा ओ काय असला पाहिजे, ओ लिहिला पाहिजे त्यांनी, ओप्पोताईंनी. नाही तर काही ताई पुन्हा परत पहिलं कॅपिटल स्मॉल लिहितात, तसं नाही. जे असेल ते पहिले, ओप्पो असेल तर ओ कॅपिटल लिहा. क्लिअर? म्हणून ते सांगतो. एज्युकेशन जे तुमचं झालेलं असेल, 12वी असाल, BSc असाल, MSc असाल, आपल्याकडे इतका मोठा ॲसेट आहे. मला खूप म्हणजे अभिमान वाटतो की 350 ताईंमध्ये आपल्याकडे बी इलेक्ट्रॉनिक, बी कम्प्युटर, बी सिव्हिल, बी मेकॅनिकल, MBA, MSc मॅथ, MSc केमिस्ट, फिजिक्स, सर्व प्रकारचा ॲसेट आहे. हा मोठा ॲसेट आहे. BSc B.Ed, BSc MPed, म्हणजे खूप हायर एज्युकेशनच्या पण ताई आहेत. आणि त्याचबरोबर 12वी झालेल्या, 10वी झालेल्या, की ज्या मॉलमध्ये काम करत होत्या, पण त्या ताई आज 100-100 विद्यार्थ्यांना पण शिकवतात. असा पण आपला ॲसेट आहे. परत एकदा माहिती सांगतो. म्हणून तुम्ही किती शिकलात, पार PhD झालात, आणि जर गावाकडे म्हशीच्या गोठ्यात तुम्ही दूध काढत असाल, तर तुमचं स्ट्रगल तुमच्याकडे. असे पण आहेत, खूप कार्यकर्ते असतात गावाकडे. काय म्हणतात की आम्ही पार MSc B.Ed झालोय, PhD झालोय, आणि काय तर म्हणे गावाचे बारे भरतायत गावाकडे. कारण आपण ज्या गोष्टीला न्याय दिला नाही, ज्या गोष्टी प्रॉपर केल्या नाही, तुमच्याकडे विद्वत्ता आहे, तर ती खडगावर जरी उभे राहिलं तरी तुम्हाला ती समाजासाठी वापरता आली पाहिजे. तुम्ही MSc झालायत, तुम्ही BPed झालायत, MEd झालायत, PhD झालायत, आणि जर तुम्ही गावाचे बारेच धरत असाल, म्हणजे गावाकडच्या काही अ, जे काही पास झालेले असतात, पास आउट, त्यांचं सांगतो. तर का, तर तुम्ही जमानाबरोबर तुम्ही स्वतःला चेंज नाही करू शकलात, तुम्ही स्वतःला अपडेट नाही ठेवलं, तुम्ही स्वतःला धार लावून ठेवलं नाही, तुम्ही जे हवंय समाजाला, जे ऍप्लिकेबल आहे ते स्वतःला प्रशिक्षित नाही करून घेतलं. नुसत्या परीक्षा पॅटर्न मध्ये गेलात आणि परीक्षा करत गेलात, आणि कदाचित कुठेतरी असं असतं. आणि ताताई मला, अमृताताई मला माहिती आहे, आजकालच्या जमान्यात तुम्ही किती हुशार असतात तरी 35 लाख दिल्याशिवाय, 40 लाख दिल्याशिवाय शिक्षकाची नोकरी मिळत नाही. फार बोटावर मोजण्या इतक्या संस्था आहेत महाराष्ट्रातल्या, की ज्या बिना पैशाच्या पण शिक्षक भरती करतात. पण 90% संस्था या 35 लाख, 40 लाख लिलाव केला जातो गाव पद्धतीने, त्याच्याशिवाय शिक्षक बनू शकत नाही. आम्हाला पण माहिती आहे, आमच्या पण जमान्यात 4-4 वेळा डीएडच्या परीक्षा झालेले पण आज 1.5-1.5 लाख रुपये पगार घेत आहेत. 4 वेळा डीएडची परीक्षा दिली, कॉपी करून करून परीक्षा डीएड पास झाले तरी 1.5 लाख रुपये पगार घेत आहेत. असं काही नाही. सर पण 2 मिनिटं बोलू. नाही, नंतर बोलू आपण. आपण पहिले डिबेट होऊन जाईल. आपण पहिले आपला प्रोटोकॉल करून घेऊ. ओके. सो हा पार्ट असा आहे. म्हणून जरी तुम्हाला नोकरी मिळू शकली नाही, पण मग काय करू शकतात, जर तुम्ही हुशार आहात. हे बघा,
सिस्टमच्या नावाने बोमट्या मारत नका बसू, की मंदी आहे, युद्ध आहे, महाग आहे. असं होतंय. नथिंग दिस मॅटर. माझ्याकडे विद्वत्ता आहे, माझ्याकडे स्किल आहे, माझ्याकडे परिवर्तनाची ताकद आहे. आपण असं म्हणतो ना, की आपली मन आहे, मी जिथं उभा राहील तिथं पाणी काढेल, मी जिथं संघर्ष करेल तिथं मेहनतीचं चीज करेल. हा जर आपल्याकडे बाणा असेल, तर मात्र आपल्याला कोणीही अडवू शकत नाही सक्सेस पासून. जरी वशाल्याचे कोणी टप्पू असतील ते 1.5-2 लाख रुपये पगार घेत असतील, पण मी माझा क्लास स्टार्ट केला तरी मी 2 लाख रुपये स्वतःचे ओन जनरेट करू शकतो. ही ताकद एज्युकेशन मध्ये असली पाहिजे. आणि ती जर आपल्याकडे जर इच्छाशक्ती असेल, तो जर संघर्ष करण्याची आपल्याकडे हिंमत असेल, तर सिस्टम बद्दल बोमटा मारत बसण्यात काही अर्थ नाही. माझं असं मत आहे. पण मी MSc झालोय, मी BEd झालोय, मी खूप हायर एज्युकेशन झालंय, माझ्यात जेमतेम विद्वत्ता असेल, बाकीच्यांचं वशेला असेल, तुमचा वशेला नाही. पण तुमच्याकडे काय आहे त्याच्यासाठी मी 3 फॅक्टरवर बोलतो. एक बोलतो, एक असते मनी पॉवर. इकडं लक्ष द्या, मनी पॉवर. की मनी असेल, पैसा फेको तमाशा देखो, एक सिंपल रूल आहे. मनी पॉवर असते. एक असते चेअर पॉवर. एक तर तुमच्या खानदानामध्ये तुमच्याकडे खूप पैसा पाहिजे, तर लोक तुम्हाला ओळखतात. किंवा तुमच्या खानदानामध्ये खूप मोठा व्यक्ती म्हणजे संस्था चालक, एखादा कलेक्टर, एखादा मोठा अधिकारी, की त्याच्या नाव सांगितलं की सर्व घाबरतात, म्हणून तुमचे कामं होतात. एक तर चेअर पॉवर तुमच्या खानदानात पाहिजे. एक असते की मसल पॉवर, किंवा तुमच्या खानदानांमध्ये एवढा मोठा गुंड पाहिजे. जसं आपण म्हणतो की मुंबईमध्ये खूप मोठे डॉन असतात, ते त्यांच्या डोक्यात काहीच शिकलेलं नसतात, पण त्याच्याकडे मसल पॉवर असते, त्यांनी फोन केला तरी मंत्री त्यांचे कामं करतो. एक तर तुमच्याकडे ती पॉवर पाहिजे तुमच्या खानदानांमध्ये. म्हणजे मी 3 पॉवर सांगितलं तुम्हाला. एक मनी पॉवर, तुमच्या खानदानात इतके तुम्ही श्रीमंत घरात जन्माला आले पाहिजे की पैशावर सर्व काही गोष्टी होतात. एक तर सांगितलं की खूप मोठी व्यक्ती तुमच्या घरामध्ये पाहिजे, की जी त्याने डायरेक्ट संस्था टाकलेली आहे. म्हणजे तुम्ही बुद्धू असाल, तुम्ही जेमतेम झालात, 12वी पास तरी तो MBBS करून देतो आणि तुम्हाला दवाखाना टाकून देतो. हे लक्ष द्या, असं असं फॅक्ट मार्केटमध्ये आहे. म्हणजे तुमच्याकडे एक तर मनी पॉवर पाहिजे, तुमच्याकडे चेअर पॉवर पाहिजे, आणि एक तर तुमच्याकडे मसल पॉवर पाहिजे. आणि मग या तिघ पॉवर नसाल, तर आपल्याकडे एकच रस्ता असतो. तो असतो कुठला ताई? एज्युकेशन पॉवर. आणि ती एज्युकेशनची पॉवर कोणाही पेक्षा कमी नाहीये, ती सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. कारण एक एज्युकेटेड पर्सन मनी पॉवर, चेअर पॉवर आणि मसल पॉवरला सुद्धा गोलमेल करून त्यांना मूर्ख बनवून किंवा त्यांच्यावर राज्य करू शकतो. ही असते एज्युकेशन पॉवर. आणि ती जर आपल्याला सर्वात बेस्ट अप्लाय करता आली, तर मग आपल्याला सिस्टमच्या विरोधात किंवा कोणाच्या बद्दल कंप्लेन करायची काहीच अधिकार नाही. पण पहिले ती पॉवर आपण वापरली पाहिजे, एज्युकेशनची. आणि जर तुमच्या घरात त्या 3 पॉवर असत्या, तर तुम्ही या क्लासमध्ये पण कशाला बोमट्या मारायला आले असते, मला माहिती आहे. कशाला आले असते? आपल्याकडे नाहीच आहेत. म्हणून आपल्याला सिद्ध करायचंय की मी हुशार आहे, मी संघर्षासाठी माझा जन्म आहे, आणि मला हे सर्व प्रूव्ह करायचंय. सो पुढे जातो पुन्हा परत प्रेझेंटेशन नुसार. तर ही मला माहिती हवी आहे. हा एक कॉन्टॅक्ट नंबर, त्याच्यानंतर व्हॉट्सअप नंबर, मेल ID, त्याचा डेट ऑफ बर्थ, त्याच्यानंतर ब्लड ग्रुप नसेल तर एखाद दिवस इकडे तिकडे एखाद दिवस लेट होऊ शकतो, पण पाहिजे आपल्याला. आपल्या ID कार्ड मध्ये ते लागते. त्याचा फुल ऍड्रेस, या ऍड्रेसमध्ये कुठलंही गल्ली बोर्ड चुकू नका. जे काही डिटेल्स तुमचा पोस्टमन तुम्हाला लॉंग टाइम जे काही संस्थेकडनं कुरिअर असेल किंवा तुमच्या पत्त्यावर जो काही व्यवहार असेल करायचा, तो तुम्हाला पिनकोडसह 100% 100% अचूक पिनकोड, पूर्ण ऍड्रेस, ही माहिती संस्थेला रजिस्ट्रेशन करताना लागते. आणि त्याबरोबर हे 10,100 रुपयाचं. मग हा पुन्हा परत म्हणाल की हा कोर्स कितीचा आहे, तर मी म्हणत असतो की लाख मोलाचा आहे. तुमच्या संघर्षाचा, तुमच्या मेहनतीचा, तुमचा जो तेवढा तुम्ही टाइम देणार आहे शिकायला, किंवा तुम्ही जी समाजसेवा करणार आहे समाजासाठी, शिका आणि शिकवा. म्हणजे मी सांगितलं नुसतं शिका आणि शिकवा, तर त्याला पण तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे. तुम्हाला ऑथराईज हा जो काही संस्थेचा बँक अकाउंट नंबर आहे, याच्यावरच ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायचंय, कुठलंही ऑफलाईन नाही. 100% मी सांगेल की ऑनलाईन करा. बाकी कोणाला खूपच ऑनलाईन अडचण असेल तर त्याच्याबद्दल आपण बोलूया. निश्चितच आपला नंतरचा पार्ट असेल की तुम्हाला असं बुक किट, या खूप साऱ्या ताई मला भेटायच्या आधी,
तर हा असं एक किट आपण आता छोटं हे 7 रॉड्स आपण वापरायचो, पण आता लास्ट बॅच पासून आपण आपला सप्लायर बदलवला आणि त्या सप्लायर बरोबर आपण आता 13 रॉड अबॅकस टूल की जे तुम्हाला पुरेसं असतं, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. याच्यात सुद्धा प्रॉब्लेम येत नाही, कारण याच्या पण 10 लाखचं कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. तर त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर तुम्हाला अ, एक लास्ट सूचना होती की जेव्हा 7 सप्टेंबरला तुम्ही प्रोग्रामला जेव्हा सर्टिफिकेशनला येतात, ज्यावेळेस तुमचं आय कार्ड तयार करायचं असं संस्थेकडनं, जेव्हा तुम्ही सर्टिफिकेशन प्रोग्रामला येतात, तेव्हा मात्र तुम्हाला एक ₹750 फी, एक एक आपलं ऑडिटेबल एक वेगळं अकाउंट आहे की जिथं गव्हर्नमेंटचं ऑडिट केलं म्हणजे गव्हर्नमेंटच्या ऑडिटेबलच संस्था आहे, पण एक बेसिक मेंबरशिप आणि एक्झाम फी असे दोन वेगवेगळे पार्ट आहेत. म्हणून तिथं तुम्हाला करायचंच असतं. त्याचं मात्र तुम्हाला, जसं मी आतापर्यंतच्या आधीच्या बॅचेसना, 2 बॅचेसला फक्त आपण ₹750 फी घेतले, का त्याच्या आधी आपल्याकडे असं ऑडिटेबल अकाउंट नव्हतं. त्याची फी तुम्हाला कशा पद्धतीने रिटर्न होईल ते मी तुम्हाला योग्य वेळेस सांगेल. मी त्याचं तुम्हाला रिटर्न कसं होईल ते मी सांगेल. आणि त्याच्यानंतर आपण आतापर्यंत काय काय बघितलं किंवा अजून काय काय बाकी असेल ते मला माहित नाही. आपण लेवल 0 प्रिपरेशन, ज्युनियर सिनियर बघितलं, किट विदाउट किट, अबॅकस लर्निंग बघितलं, एक्झाम सर्टिफिकेशन ऑफ लेवल 0 तुम्हाला समजून सांगितलं विद्यार्थ्यांसाठी. व्हॉट इज द अबॅकस सिस्टम ऑफ कॅल्क्युलेशन, व्हॉट इज द इम्पॉर्टंट इन डेली प्रॅक्टिस. त्यानंतर हाऊ टू स्टार्ट द अबॅकस क्लास, अबॅकस फ्लॅश कार्ड, जे तुम्हाला मी सांगितलं होतं की ते बीट्स बनवा, कार्ड बनवा किंवा विद्यार्थ्यांकडनं बनवून घ्या. काही विकत घ्यायची गरज नाही. ते फ्लॅश कार्ड, अबॅकस टीचर किट, लाईव्ह, हे सर्व मी माहिती सांगितली. आता थोडंसं मी तुम्हाला जे प्रेझेंटेशन मध्ये सांगतो, आपण मुळीच बॅग आणि टी शर्टच्या व्यवसाय म्हणून आपण कधीच या तत्वाशी आपण तडजोड करत नाही. म्हणून जेवढं गरजेचं आहे मुलांना अबॅकस टूल, बुक, त्यांची एक्झाम आणि सर्टिफिकेट हे आपण आपली संस्था प्रोव्हाइड करते. त्याच्यासाठी मिनिमम चार्जेस जे काही बुकचे असतात, ₹130, त्याच्यानंतर अबॅकस टूलचे ₹100, त्याच्याबरोबर एक्झाम पेपर, त्याच्यानंतर त्याच्यासाठी सर्टिफिकेट, हे सर्व तुम्हाला त्या बुकच्या कॉस्टमध्येच मिळत असतं. त्याच्यानंतर लेव्हल 1 आणि लेव्हल 2चं बुक असतं, त्याची 105. आता जर एकदा टूल घेतलं तर पुन्हा पुन्हा परत घ्यायची गरज नाही. एकदा तुम्ही लेव्हल 0ला घेतलं तर पुन्हा गरज नाही. लेव्हल 1ला घेतलं, आता लेव्हल 0 तुम्ही फ्रीज शिकवलं असेल विदाउट बुक, तर मग इथं घ्या, इथंच घ्या, व बुक आणि टूल इथं घ्या घ्या असं काही नाही. अजून परत एक ताईंचा मला एक कोणाचा तरी फोन होता, त्यांचं म्हणणं होतं की सिलेबस हार्ड आहे आमचा, आम्ही त्यांनी फ्रँचायसीज घेतलीये तर हार्ड आहे. तर आपल्याकडे आपण असं एका क्लासमध्ये बोललो होतो की जर नागपूरला समृद्धी हायवेने जायचं असेल तर मुंबईहून पण जाता येतं, नाशिकहून पण जाता येतं आणि संभाजीनगरहून पण जाता येतं. आपण बोललो होतो, आठवतो तुम्हाला? म्हणून असं काही नाही. तर नागपूरला जायचं असेल तर मुंबईला जा आणि मग तिथून एंट्री घेऊनच मग समृद्धी हायवेने नागपूरला जा. आपल्याकडे आपण अशी सिस्टम आहे, लेवल 0 कंपल्सरी प्रत्येकाला शिकवा की दिस इज अवेअरनेस. मात्र लेव्हल 1 आणि लेव्हल 2 शिकवायचं की नाही हे टीचर ठरवतील कुठल्या मुलाला. कारण या दोन लेव्हल आपण डायरेक्ट स्किप करतो. आपण लेव्हल 3 पासून पण अबॅकस शिकवतो 5वीच्या मुलांना, कारण त्यांची अंडरस्टँडिंग स्ट्रॉंग असते. त्यांना लेव्हल 1 आणि लेव्हल 2 शिकवायची गरज नाही. आणि मग 8 लेव्हल मधून जेव्हा 2 लेव्हल कमी होऊन जातात, तेव्हा 6च लेव्हल राहतात. आणि 6 लेव्हल मधले पण लेव्हल जर तुम्ही 0 लेव्हल मुलांना फ्री शिकवली असेल तर फक्त 5च लेवल राहतात. हे परत क्लिअर करून घ्या. असं काही नाही की प्रत्येकाला स्लो मुवमेंट मधून घेऊन गेलं पाहिजे. तुम्हाला स्टार्ट, तुम्ही म्हणाल की मला 4 पहिल्या लेवल शिकवायच्या नाही, माहिती म्हणून सांगतो, म्हणजे झिरो, झिरो तर मात्र कंपल्सरी. 1 नाही शिकवायची, 2 नाही शिकवायची, 3 नाही शिकवायची, 4 नाही शिकवायची. मला एखादा मुलगा आलाय बाहेरून आणि त्याला डायरेक्ट 5व्या लेवल पासून शिकवायचं, तरी पण शिकवू शकतात. पण ती ती पात्रता पाहिजे त्या विद्यार्थ्याची. आपण तसा सिलेबस बनवताना तसा बनवला आहे. जर तुम्ही 5व्या लेवल पासून जरी शिकवलं तरी पण अबॅकस शिकता येतं. पण सर्वात आधी मी सांगतो की खरी जो काय बेस असतो, जो बेस असतो खरा अबॅकसचा, आपण असं म्हणतो, याच्यामध्ये लेव्हल ही पालकांच्या खिशातून पैसे काढून घेण्याचं साधन. आता शिक्षणाला काही लेव्हल बिव्हल नसतात, ही आपली पहिल्यापासूनची मान्यता आहे. म्हणून मी 8 दिवसात 8 लेव्हल शिकवायचो. मी जेवढे 25,000 विद्यार्थी शिकवले असतील, 8 दिवसात 8 लेव्हल शिकवा. एकलव्यासारखी स्वतः प्रॅक्टिस करा. अख्खे बुक सिलेबस PDF फॉर्मॅटमध्ये देऊन टाकतो. कोरोनामध्ये कोणी साक्षीदार असतील तर त्यांना माहिती आहे, 5,000-5,000 विद्यार्थी शिकायचे आपल्या ब्रेन ट्रेनच्या अशाच क्लासेसमध्ये, रात्री 1-1, 1:30 वाजेपर्यंत. सांगण्याचा अर्थ असा आहे की ही वैयक्तिक मानसिकता, ही वेगवेगळ्या कंपन्याच, प्रायव्हेट लिमिटेड,
फ्रँचायझीज फक्त आता ज्याचा त्याचा व्यवसाय, आपण कोणाच्या व्यवसायाबद्दल टीका करणे नको. पण त्यात आपल्याला बेस्ट काय, पालकांना बेस्ट काय, आपल्याला बेस्ट काय, शेवटी आपण जे बेस्ट आहे ते स्वीकारून आपल्या परीने आपल्याला जे योग्य वाटतं ते ठरवा. म्हणून आपण ठरवताना पालकांना योग्य सल्ला द्यायचा. उज्ज्वलाताई, शिल्पाताई, मध्ये मध्ये पाणी पित राहा. आणि जर तुम्हाला असं वाटलं की पालक कधी कधी म्हणतात नाही, आम्हाला झिरो पासूनच पाहिजे, तिथं आपला नाईलाज होतो. मग तुम्ही ठरवू शकतात की झिरो पासून बुक द्यायचं. पण पालकांना समजून सांगायचं तुमचं पिल्लू हुशार आहे, तुमच्या मुलाला बुकची गरज नाही, 1 आणि 2 ची गरज नाही. तो जर मॅच्युअर्ड असेल तर लेवल 3. कारण मी जेव्हा शिकवायचो अमृताताई, पहिल्या दिवसात लेवल 0 संपवायचो प्री कॅम्पमध्ये, आणि दुसऱ्या दिवसापासून लेवल 3 आणि लेवल 4 संपवायचो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी, आणि पुढच्या दिवशीत मल्टिप्लिकेशन आणि रिव्हिजन संपवायचो. काय लागतं त्याला? मी तुम्हाला ठरवलं तर आज घरी जाण्याच्या आत पहिली लेवल आणि तिसरी लेवल समजून देईल, आत्ताच लगेच पुढच्या 5 मिनिटामध्ये ठरवलं तर. शिकवायला काय, त्या मला वाटतं त्या आता बडगुजर ताई दिसल्या म्हणून आठवण आली, फ्रँचायझीस घेतली त्यांना विचारा किती दिवस ट्रेनिंग दिली. जास्तीत जास्त 4 दिवस ट्रेनिंग दिली असेल त्यांना, लेवल 1 ची किंवा लेवल 3 ची किंवा लेवल 2 ची. 3 दिवस 4 दिवस ट्रेनिंग देतात. काही कोणाला वेळ नसतो ट्रेनिंग द्यायला. लोकांना वेळ कशासाठी असतो? मार्केटिंगला आणि पहिले 50,000 काढून घ्यायला. तेवढा मात्र खूप मोठा फॉलोअप असतो. पहिले 50,000 ताब्यात आले की नंतर मग ते बरोबर ट्रेनिंग म्हणतात, 3 दिवस दिली ना, मग आता पुढचं तुम्ही. मी तर 4-4, 5-5 कंपन्यांच्या फ्रँचायझीस घेऊन मी ट्रायल अँड एरर केला. माझी तर अख्खी R&D चे. या घरामध्ये तुम्ही आला तर मी सांगितलं ना